हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आहे 15 जून आणि आज मी जाणार आहे कॉलेजला. मी खूप एक्सायटेड आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळ्या बॅगा आहेत. सगळ्या बॅगा मी छान मस्त पॅक केलेल्या आहेत. पॅक विथ मीचा व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. सो आजचा पण मी व्लॉग करणार आहे. माझ्या कॉलेजचा आज फर्स्ट डे आहे. जातानाचे पण थोडेसे क्लिप्स मी घेईन. आणि आत्ता मी करते जेवण. आईने मस्त खीर चपाती केली आहे. तर एक 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 करत अशा माझ्या 7 ते 8 बॅगा झालेल्या आहेत. आणि लिटरली मी असं काही नाही की जे नको आहे ते पण घेतलं आहे, जे पाहिजे आणि जे गरजेचं आहे तेच घेतलं आहे, तरीसुद्धा एवढ्या बॅगा झाल्यात. काय माहिती कसं काय. सो या बघूयात आता कसं नेणार आहे आपण हे. स्नोवी बघा कशी बसली आहे. मी ॲक्च्युली स्नोवीला खूप मिस करणार आहे. कारण की स्नोवी म्हणजे दररोज सकाळी संध्याकाळी झोपताना उठल्यावरती स्नोवीला मस्त चिवरायचं, स्नोवीला खेळवायचं, तिच्यासोबत खेळायचं, तिला खायला द्यायचं. त्यामुळे स्नोवीची खरं तर खूप जास्त आठवण येणार आहे. आणि या बघा कशी बसली आता ही ढमी. हाय गाईज, सो माझं आवरण झालं आहे, आईचं पण झालं आहे. आई आणि दादा माझ्यासोबत येणार आहेत कारण की एवढ्या सगळ्या बॅग आहेत. सो सोबत तर यायला पाहिजे ना. बॅगा उचलाय आणि माझं कॉलेज बघाय. येस, माझं कॉलेज खूप छान आहे. मग म्हटलं आईला चल तू पण, कॉलेज पण बघणं होईल. सो माझं जे MBAचं प्रोग्राम आहे ते 2 वर्षाचं आहे आणि पहिल्यांदाच मी घरातून लांब चालले. याआधी कधीच मी आई अण्णांना सोडून राहिले नाही आहे. आणि आता कसं राहणार आहे आय डोंट नो, पण बघूया आता. महिन्यातून एकदा येईल. हां, सॅटर्डे संडे घरी येण्याचा विचार आहे, पण सॅटर्डे संडे नाही जमलं तर ॲटलिस्ट महिन्यातून एकदा तर नक्की येईल. नाहीतर व्हिडिओ कॉल. हां, तर आता आम्ही निघालो आहे आणि कारमध्ये त्या सगळ्या बॅगा बसल्यात. सो बदलापूर स्टेशनवरून आम्ही कर्जतला जाणार आहोत आणि मग कर्जतवरून आम्हाला पिकअपसाठी गाडी येणार आहे. सो या लेट्स गो. तर आता आम्ही कर्जतला पोचलेलो आहोत आणि कॉलेजकडून आम्हाला पिकअपसाठी गाडी पण आलेली आहे. कारण की सगळं सामान वगैरे आम्ही घेऊन येतो त्यामुळे ते ठेवतात. आणि माझं तर भरपूर सामान होतं. सो मागे मी सगळं सामान ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या बॅगा अशा ठेवून टाकलेल्या आहेत मी. आणि चला मग आता कॉलेजला जाऊया. कॉलेजला जाण्याचा रस्तासुद्धा खूप असा मस्त आहे आणि पावसाळ्यात तर इतका छान होईल ना हा रस्ता. वाव. आत्ता उन्हाळा असल्यामुळे थोडंसं जास्त ऊन आहे, पण पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटेल इथून येताना जाताना. ओके, तर आम्ही कॉलेजला पोचलेलो आहोत. युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी. चला तर मग आता एक नवीन सुरुवात. तर आता मी पहिले माझ्या बॅग्स ठेवायला चालले आहे माझ्या रूमवरती. गर्ल्स हॉस्टेल जे आहे ते कॉलेजच्या बिल्डिंगपासून थोडंसंच लांब आहे. जास्त लांबच नाही, जवळच आहे. फक्त एक 2-3 मिनटाच्या अंतरावरती आहे. तर मग मी आता आधी माझ्या बॅग्स ठेवून येते आणि मग जे डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड वगैरे करून घ्यायचे त्यासाठी येते. सो मी कॉलेजमध्ये पोचले. माझं सगळं सामान ठेवलं आहे रूमवरती आणि आता डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड करायचे त्यासाठी चालले. सो लेट्स गो. कॉलेज खूप छान आहे, मला खूप जास्त आवडलं आहे. सो मग आता आम्ही लंच करतो आहे. दादा
टेस्टी आहे. सो आता मी चालली आहे माझे जे राहिलेले जे पेपर्स आहेत ते घ्यायला. मी चुकून बॉन्ड पेपर जे होते ते बाहेर ठेवले होते आणि बाकी सगळे डॉक्युमेंट्स त्या फोल्डरमध्ये ठेवले होते आणि नेमके ते बॉन्ड पेपर जे आहेत माझे तेच मी विसरले. सो आता जाऊन घेऊन येते. आई आणि दादा थांबलेत. मी म्हटलं ठीक आहे तुम्ही थांबा तोपर्यंत मी आलेच. सो या ओके. सो आईने मस्त माझं कॉलेज बघितलेलं आहे आणि मस्त आता आहे college. आई चालली आहे घरी मला इथे सोडून. भेटूयात मग नंतर आता. हा. चांगला अभ्यास करत आहे तर येस. मन शांत ठेव. चला, कसं bye. वाटलं कॉलेज माझं? खूप छान आहे. मस्त. मस्त कॉलेज पूर्ण फिरून बघितलंय आईने AC आणि room आहे आईला पण सगळं. आवडलंय. हां मस्त कॉलेज आहे. तिकडे आहे का तुझं? हाय गाईज. सो मी आता रूमवरती आलेले आहे. सगळे डॉक्युमेंटची जी प्रोसेस होती ती सगळी झाली. त्यानंतर आम्हाला वेलकम किटसुद्धा दिलेलं आहे. हे आम्हाला हे वेलकम किट दिलेलं आहे. त्यानंतर या कुपनवरती सगळ्यांचे साईन्स वगैरे घ्यायचे होते. सो ते सुद्धा घेऊन झालेलं आहे. फायनली न्यू चॅप्टरला म्हणजे MBAला सुरुवात झाली आहे आणि रूम पण इतकी छान आहे. पूर्ण रूमची टूर ही मी तुम्हाला नंतर कधीतरी देईन किंवा मी आत्ता शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवते. ही अशी रूम आहे. सध्या मी एकटीच आहे. माझी रूममेट जी आहे ती उद्या येईल कदाचित, कारण की मी 15ला आले, ती 16ला येईल आय थिंक. आणि रूमचा जो व्ह्यू आहे, मी खिडकीच्या साईडचाच बेड घेतला आहे. ऑब्व्हियसली जर खिडकीच्या साईडचा बेड मिळतो आहे तर का सोडेन मी. आणि व्ह्यू इतका छान आहे, मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट. पावसाळ्यामध्ये तर अजून भारी वाटेल हे, आय नो. या तर अशी ही मस्त अशी रूम आहे आणि व्ह्यू पण खूप मस्त आहे. पावसाळ्यात तर अजून खूप छान असा व्ह्यू होईल. सर्वात आधी थोडीशी रेस्ट करते आणि रेस्ट केल्यानंतर माझं हे जे सगळं सामान आहे ते मी थोडंसं नीट लावेन. सो हे बघा, ह्या सगळ्या बॅगा मला नीट लावायच्या आहेत. हे माझं कपाट आहे आणि या कपाटामध्ये हे सगळं आता सामान जे आहे ते मला बसवायचं आहे. ठीक आहे, थोडीशी रेस्ट करते आणि मग कामाला लागते आणि मग निवांत बसूया. आई आणि दादा घरी गेलेत. त्यांना बस होती स्टेशनला पोहोचवण्यासाठीची. त्यांची मस्त कॅम्पस टूरसुद्धा झाली. सगळं जे कॅम्पस आहे कॉलेजचं ते सगळं त्यांना दाखवलं आणि आईला खूप छान वाटलं. म्हणजे आईला एकदम असं छान फील होत होतं, प्राऊड फील होत होतं की माई या कॉलेजमध्ये आहे, इतकं छान कॉलेज आहे. सो या माझा फर्स्ट डे हा इतका सुंदर असेल असं मला वाटलं नव्हतं, पण खरंच खूप सुंदर आहे. आणि अजून रात्र व्हायची आहे, तोपर्यंत मी काय काय करते कळेलच तुम्हाला. सो सर्वात आधी थोडंसं फ्रेश होऊया. आमचा स्नॅक्स टाईम हा संध्याकाळी असतो. सो 6 वाजता मस्त चहा आणि शेवयाचा उपमा खायला आले. हे आहे संध्याकाळी 6 वाजताचं वातावरण. किती छान आहे ना, वाव. हाय गाईज. सो कॉलेजचा फर्स्ट डे अजूनही संपलेला नाही आहे. सगळं झालं. कॉलेजची कॅम्पस टूर झाली, जेवण झालं, थोडंसं चहा पिऊन आले आणि आता म्हटलं चहा पिऊन आले, फ्रेश मूड आहे तर सगळ्या बॅगा अनपॅक करूया.
आणि हे आहे माझं कपाट. या कपाटामध्ये मला आता हे सगळं सामान छान नीट असं ठेवायचं आहे. म्हणजे कसं आहे की आज माझी रूममेट आलेली नाही आहे, उद्या ती येईल. ती यायच्या आत मला माझं कपाट सगळं सेट करून ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. सो मग म्हटलं जेवढं होईल तेवढं तरी आपण सगळ्या बॅगांमधलं अनपॅक करूया आणि आपल्या कपाटामध्ये ठेवून ठेवूया. सो हे आहे माझं कपाट. हे आहे माझं कपाट आणि चला मग सगळ्या गोष्टी एक एक करून ठेवायला घेऊयात. हे एवढं सामान आहे आणि ही जी बॅग आहे ती लॅपटॉपची बॅग आहे. सो ही बाजूलाच ठेवते थोडी आणि याच्यामधलं काय काय जे कपडे वगैरे आहेत ते आधी आपण काढून घेऊयात आणि मग बाकीचं नंतर. जेवण झाल्यावर आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो आणि त्यामध्ये या दोघी चेस खेळत होत्या. माझ्या लगेच फ्रेंड्ससुद्धा बनल्या.